वसीम शेख जनरेटर वाले वसीम शेख आपण स्टेज कडे लवकर या. चला दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊ. चंदूदादा 11 टेंबिवली सामना हा सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्या. चंदूदादा 11 टेंबिवली आणि त्याचबरोबर आई एकविरा बोरशेती. शेवटच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा पोहोचली आणि येणारा काळ तुम्ही बघू शकाल. आता चंदू 11 टिबिवली आणि आई एकविरा बोरशेती. एका बाजूला फिल्डिंगसाठी चंदूदादा सोनावळे, राहुल काळभोर सरांना मी विनंती करेल की पंचांच्या भूमिकेत जायचं. राहुल काळभोर सर, आपण या मॅच साठी ॲज अ अंपायर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग करणारी टीम आहे. चंदूदादा सोनावळे पुरस्कृत चंदूदादा 11 टेंबिवली आणि दुसऱ्या बाजूला बीड गावचे विक्रांतजी रुठे पुरस्कृत आई एकविरा बोरशेती. टेंबिवली टीमने टॉस जिंकलाय आणि फील्ड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते मात्र आई एकविरा बोरशेती टीमला. आणि सलामीच्या भूमिकेत ओपनिंग बॅटर अर्जुन बांगर आणि बाली भागरे, दोन धुरंधर. या वर्षीचा TDPLचा परफॉर्मन्स आणि त्याचबरोबर बेस्ट ऑफ बोरशेती आई एकविरा बोरशेती संघाला. खरं तर या दोन खेळाडूंनी आतापर्यंत ज्या दमदार स्पर्धा ते खेळले त्यामध्ये खरा खेळ झालाय तो अर्जुन बांगर आणि बाली भागरेचा. आणि येत्या काळामध्ये ISPL मध्ये देखील हे दोन खेळाडू जाऊ शकतात असे बोरशेती संघाचे अर्जुन बांगर आणि बाळी भागरे. पहिल्या राऊंड मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले होते. तो मात्र अर्जुन बांगर स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला तुम्ही बघू शकाल बाली भागरे. आणि गोलंदाजीसाठी चंदू 11 टेंबिवली टीम. फक्कीवाले चला, फक्कीवाले लवकर. ऋतिक आपण लवकर चला, मैदानाची आखणी करायची. 3 ओव्हर मॅच. सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचला इथून सुरुवात होईल. चंदू 11 टेंबिवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल ती मात्र टीम आई एकविरा बोरशेती. यानंतर जीवदानी बामण डोंगरी आणि त्याचबरोबर भूमी 11 मांडा असा सेकंड राऊंडचा सामना रंगेल. आजच्या रात्रीच्या जर पाहिल्या ना तर टोटल 3 मॅचेस आजच्या रात्रीच्या बाकी आहेत आणि त्यानंतर मात्र मग टॉप 5 टीम मध्ये लढती होतील. 2:30 वाजलेत. चला चला, वेळ जास्त आपल्याला घालवायचा नाहीये.
चंदू 11 टेंबिवली टीम इथून फिल्डिंग करते आणि चंदू 11 टेंबिवलीच्या बॉलरसाठी मात्र कॅच प्राइज आहे. कोणत्याही बॉलरने जर पहिल्या विकेटचं पतन केलं तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज संघ मालक चंदूदादा सोनावले यांच्याकडून आणि विकेट हॅट्रिक कमावली तर 2000. गेम इज ऑन. पहिलाच बॉल बोरशेतीचा पहिला अलॉंग दी कार्पेटने आलेला फटका काऊ कॉर्नर मध्ये सिंगल रन देऊन जाईल. आई एकविरा बोरशेती. कुठलाही बॉलर जर विकेट हॅट्रिक कमावतोय 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे चंदूदादा सोनावळे यांच्याकडून. फार मोठं कॅश प्राइज टीम ओनर करतात आज बक्कळ पैसा आपल्या संघाच्या खेळाडूंवरती. बक्षिसाची खैरात समोरच्या दिशेने इथून मात्र रनआउटची चान्स बनली होती. 2 बॉल 2 धावा. चंदू 11 टेंबिवली भरपूर चांगला संघ आहे. गतवर्षी आपण पाहिलं तर कोल्हारे नाईट टुर्नामेंट मध्ये माहुलगाव टीमच्या विरोधात क्वालिफायची मॅच खेळला होता. दमदार खेळ झाला होता आणि आता या वर्षी त्यानंतर आलेले आहेत. समोरच्या दिशेने मिड ऑन मध्ये अलॉंग दी कार्पेट डायरेक्ट हिट. स्टंप वरती चेंडू लागलाय. बघायचं आता घडलंय काय. डी रेफर केलं पंचांनी. तर गोलंदाजी करणाऱ्या टीम इथून वाट बघतीये की एक्झॅक्ट डिसिजन काय येईल. आणि विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राइज आहे. साजन सोनावले आणि सचिन मंडलिक यांच्या वतीने जर का विकेट हॅट्रिक घेतली तर कॅश प्राइज आहे टोटल 2000 रुपयाचं. डिसिजन पेंडिंग आहे. वारंवार आपण चेक करतोय कारण सर्व अँगलने आपण चेक करतोय कारण एक निर्णय प्रत्येक टीमला इथून कुठल्याही टीमवरती अन्याय होणे असा योग्य निर्णय आपण या ठिकाणाहून देणार आहोत. तिसरे पंच दुसऱ्या अँगलने देखील चेक करतात. यस फलंदाज आउट. OUT फलंदाज आउट. विकेट आलेली आणि आता विकेट हॅट्रिक साठी आणखीन एक कॅश प्राइज येत आहे. आनंद सोनावले, शुभम सोनावळे आणि आकाश सोनावले या तिघांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपयाचा कॅश प्राइज असेल चंदू 11 टेंबिवली टीम साठी. फार मोठा कॅश प्राइज आहे. साजन सोनावले आणि सचिन मंडलिक यांच्या वतीने देखील विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरपूर कॅश प्राइज लागलेला आहे आणि संघ मालक चंदूदादा सोनावले यांच्याकडून देखील 2000चा कॅश प्राइज आहे. पण विकेट आली आहे रनआउटच्या स्वरूपात. 2 धावा 3 बॉल 1 विकेट. शॉट इथून मिडॉनला बीट करून चेंडू
एक रन गुड फिल्डिंग. दमदार फिल्डिंग करत असताना चेंडू 11 टिंबिवलीचे सर्व फिल्डर. आई एकविरा बोरशेती टीमला पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फक्त सिंगलचा खेळ करायला भाग पडला. बघा कॅमेरामॅनच्या स्टँडवरती इतर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती केलेली कृपया आपण खाली उतरा. कॅमेरामॅनला कुठलाही त्रास होणार नाही याची आपण दक्षता घ्या. आणि हा शॉट आई एकविरा बोरशेतीचा हा पहिला धमाका आलाय. पहिला चौकार फलंदाजाच्या बॅटमधून. रोशन होता त्या ठिकाणी. आल्या आल्या रोशनने प्रतीक पाटीलला चौकार खेचलाय. रन्स पोहोचल्यात 5 बॉलमध्ये 7. बघा आमचे जे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत, चेंडू आल्यानंतर आपण देखील तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवला तरी हरकत नाही, कारण 5 चेंडू आणि धावा पोहोचल्यात ते मात्र 7. खतरनाक बॅटिंग इथून साकारावी लागेल. बाली भागरे आणि रोशन हे 2 फलंदाज आहेत. आई एकविरा बोरशेती टीम शहापूर तालुक्यातील हा संघ आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो भिवंडी परिसरातील चंदू दादा 11 टेंबिवली हा संघ. दोनही दर्जेदार आणि ट्रॉफी विजेते संघ आहेत, ज्यांच्यातील ही दमदार फाईट काटेकी टक्कर नक्की होईल. सेकंड राऊंडची पहिली मॅच. 3च ओव्हरचा मुकाबला आहे. 5 बॉलमध्ये रन झाल्या 7. शेवटचा बॉल आहे. प्रतीक पाटीलचा अपील जोरदार. इथून सिंगल कंप्लीट केली. पॉवर प्लेची ओव्हर प्रतीक पाटीलने रन्स दिल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. टोटल 8. लेग बायच्या स्वरूपात शेवटचा बॉल आलेले रन्स होते आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 8. टीम आई एकविरा बोरशेती विक्रांतजी रुठे साहेबांचा हा संघ आहे. तर दुसरीकडे चंदूदादा सोनावले यांचा चंदू 11 टेंबिवली. आणि संघ मालक चंदूदादा सोनावले देखील भरपूर बक्षिसाची खैरात केली. विकेट हॅट्रिकसाठी याही मॅचमध्ये 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आनंद सोनावले, शुभम सोनावले आणि आकाश सोनावले या तिघांच्या वतीने 1500चा कॅश प्राइज आहे. आणि साजन सोनावले आणि सचिन मंडलिक या दोघांच्या वतीने 1000. भरपूर कॅश प्राइज लागल्या, पण ती विकेट हॅट्रिक कमावणार का, कोणता बॉलर, ते बघायचं आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दोस्ती डाब्याचे ओनर अनिल शेठ काळन यांनी आयोजित केलेली ही भव्य नाईट स्पर्धा. आणि भव्य नाईट स्पर्धेचा आज अंतिम रात्रीचा खेळ आणि आजच्या लॉट्समधील फक्त 3 मॅचेस बाकी आहेत. टेंबिवली आणि बोरशेतीमध्ये सामना सुरू आहे. यानंतर बामण डोंगरी टीम आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो मात्र भूमी 11 मांडा. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही कॅप्टन टॉससाठी येतील. ओव्हर 2 ला सुरुवात होते. पहिलाच बॉल ओव्हर नंबर 2चा आणि पहिल्या बॉलवरती पुढे आले होते फलंदाज. 3ही स्टंप सोडून जागा बनवून खेळण्याचा एफर्ट्स लावत होते रोशन. आणि आई एकविरा बोरशेतीला रन्स पाहिजे. शहापूर तालुक्यातून भरपूर दूरवरचा प्रवास करून हा संघ इथे पोहोचलेला आहे. आणि इथून दमदार खेळ चंदू 11 टेंबिवलीच्या अगेन्स्ट. यश आलेत बॉलिंग मार्कवर. शॉट आडव्या बॅटने ऑन साइडला खेळलेत. खेळाडू आहेत. अडवला चेंडू, फेकलाय, उचलणार, फेक करणार, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. आई एकविरा बोरशेती टीमची टोटल 2 धावांनी जाऊन पोहोचली, ती मात्र 10 या अंकावरती. 10 धावा. इथून मात्र रन्स हव्यात, बाउंड्री खेचायच्यात. चंदूदादा 11 टेंबिवली टीमला एक मोठं टार्गेट द्यायचं आहे, पण त्या टार्गेट किती धावांचं असेल हे आता बघायचं. फलंदाज रेडी ऑन क्रीज. यस हा चेंडू समोर टाकला होता. पडल्यानंतर चेंडू विकेट किपरकडे टर्न मिळवत असताना इथून फलंदाजाला पुन्हा एकदा बीट केलं. रोशन 5 बॉलमध्ये 6 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय. त्यामुळे 5 बॉल 6 धावा पर बॉल रन्स प्रमाणे तो बॅटिंग करतो. आणि वातावरणच असं आहे की जिथे गोलंदाजांच्या टिचून माऱ्यासमोर तग धरून राहणं फार महत्वाचं आहे. शॉट ऑन साइडला मारलाय. खेळाडू भरपूर दूरवरून बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. जमिनी लगत चेंडूला उचलला आणि फेकला, तोपर्यंत एक सिंगल रन. 11 धावा आहेत आई एकविरा बोरशेती संघाच्या. 1 विकेट आउट झाली आहे फक्त. 11 धावा आणि 4 बॉल यश या बॉलरने इथून कंप्लीट केला. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉलमध्ये आता 11 धावा. किती धावा संख्येपर्यंत इथे फिनिश करेल तो आई एकविरा बोरशेती. 11 धावा. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे, म्हणजे या ओव्हरचे यशचे 2 बॉल बाकी आहेत. टप्प्याटप्प्याने आपण एक रन्सने आणि लो स्कोर मॅचेस आता रफटफ होतील. यस 6 बॉल समोर आले होते. भरपूर ताकद झोकली होती. बॅटचा फ्लो भारी होता.
स्पीडने बॅट फिरवली होती पण कुठलाही संपर्क झाला नाही. डॉट बॉल आला. यशचं हे षटक. धावा दिल्यात फक्त चंदू दादा 11 टेंबिवलीच्या यशने 5 बॉलमध्ये 3. फलंदाजाकडे कुठलंही प्रत्युत्तर नाहीये यशच्या बॉलिंगवर. लास्ट बॉल शेवटच्या बॉलवरती खेळाडू पोहोचला आणि तोपर्यंत आणखीन 2 धावा मिळतील. 2 ओव्हर पूर्ण केला चंदू दादा 11 टेंबिवलीच्या बॉलरने. धावा पोहोचल्या 13. विकेट येते मात्र 1. विकेट हॅट्रिक साठी कॅश प्राइज भरपूर आहे पण विकेट हॅट्रिक दोनही बॉलरला इथून कमावता आलेले नाही. आता 3ऱ्या ओव्हरमध्ये जो बॉलर येईल त्याने जर का विकेट हॅट्रिक कमावली तर संघ मालक टीम पॅकर चंदूशेठ सोनावले यांच्या वतीने कॅश प्राइज असेल 2000. आनंद सोनावले, शुभम सोनावले, आकाश सोनावले या तिघांच्या वतीने कॅश प्राइज असेल 1500. आणि सचिन मंडलिक आणि साजन सोनावले, साजन ड्रायव्हर पिंपलोलीकर यांच्या वतीने रोख रक्कम 1000. 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. मग आता ज्यांनी ज्यांनी कॅश प्राइज लावलंय खरं तर ते सर्व पारितोषिक देणारे व्यक्ती आमच्या व्यासपीठाच्या अगदी बाजूला उभे आहेत. आवर्जून काटेकोरपणे या मॅचकडे बघतायत आणि इथून 2 ओव्हरमध्ये रन झाले त्या मात्र 13. शेवटची ओव्हर एकच ओव्हर बाकी कारण 3 ओव्हरची मॅच आहे. सलमानजी नजे यांचं आगमन. जीवदानी बामणडोंगरी. यस या मॅच मध्ये खरं तर रन्स आता सध्या 2 ओव्हरमध्ये 13 आहेत. चंदू दादा 11 टेंबिवली संघ जर का हा सामना विजयी होतोय चंदू दादा आणि साई दादा या दोघांच्या वतीने 2000 रुपयाचा आणखीन कॅश प्राइज या टीमला दिला जाईल. सामना फार महत्वाचा आहे. जिंकणं हे मात्र खेळाडूंच्या दमदार परफॉर्मन्स वरती डिपेंड आहे. 2 ओव्हरमध्ये रन्स 13 आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये मुनीश आलेत, मुनीश पाटील. आणि आता बाली बागरे आणि रोशन. एकच ओव्हर आहे, 3 ओव्हरची मॅच आहे. आता लास्ट ओव्हरमध्ये तरी तो अटॅकिंग बॅटिंग स्टाईल, फ्री स्टाईल बॅटिंग इथून होणार का? पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला. खेळाडू फिल्डिंग इथे पोहोचलाय. फेक केली स्ट्रायकर एंडला. बॉल कॅरी झाला नाही. 2 धावा आल्या. 2 धावांनी टीमची टोटल आहे ती 15 धावा. 15 धावा 1 विकेट. 5 बॉल अजून बाकी आहेत. 5 बॉलवरती आता 15 धावा संख्येला जणू काय अजून 10 ते 12 धावा आल्या तर 27 ते 28 म्हणजे 30च्या आसपासचा स्कोअर चंदूदादा 11 टेंबिवलीसाठी देखील थोडासा मी म्हणेल की चॅलेंजिंग होऊ शकतो. सध्या वातावरणामध्ये बॉल सहजासहजी क्लिअर होत नाही आणि अशा परिस्थितीमधून गोलंदाजीतून मोनिश पाटील हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं समोर एका रनसाठी. धावसंख्या इथून 16 या अंकावरती आहे. चंदूदादा 11 टेंबिवली संघाच्या संघ मालकांचा फार मोठा पाठिंबा या टीमला. पोरशतीच्या बॅटरच्या माध्यमातून शॉट्स डीप वरून खेळाडू आले. शॉट स्क्वेअर लेग मध्ये फेक झाली. आणखी 2 धावा. वारंवार दुहेरी धावा दिल्या जात आहेत. आई एकविरा बोरशती टीमने 2 धावांनी इथे धावसंख्येने उंची गाठली. स्कोर पोहोचलाय तो मात्र 18 धावा. 3 बॉल 18 धावा. 3 बॉल बाकी आहेत. चंदूदादा 11 विपक्षी टीमला सध्या तरी स्कोर अंडर 20 ठेवला आहे. कारण आई एकविरा बोरशतीची देखील बॅटिंग दमदार होती कारण पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी 70 धावा उभारल्या होत्या. आणि याच फलंदाजांना चंदूदादा 11 टेंबिवलीच्या बॉलर मोनिश पाटीलने पूर्णपणे शेवटच्या ओव्हरमध्ये देखील 4 बॉलमध्ये एकही चौकार एकही षटकार नाही दिला. म्हणजे जवळपास मागील 11 बॉलमध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये आई एकविरा बोरशतीची. फुल टॉस. ताकद लावली आणि चेंडू इथून सीमारेषा पार. आणि DRS बॅटिंग करणाऱ्या टीमचा अबोव दी वेस्ट चेंडू ऐकण्याचं चेकिंग केलं जाईल. 3ऱ्या पंचांची जबाबदारी आता वाढली आणि बघायचा आता योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत दिला जाईल.
पण चंदूदादा 11 टेंबिवली टीम जर काही मॅच जिंकतीये, संघ मालक चंदूदादा सोनावले आणि त्यांचे बंधुराज साई सोनावले दोघांच्या वतीने 2000चं रोख रकमेचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि तिसऱ्या पंच इथे ऑब्झर्वेशन करतायत की इथून बघितलं जाईल की हा चेंडू नो बॉल आहे की नाही, याचं चेकिंग इथून केलं जात आहे. ज्यावेळी बॉलरने चेंडू रिलीज केला त्यावेळी बॅटर आणि डिसिजन येतोय इट्स अ नो बॉल. नो बॉल प्लस आलाय सोबत चौकार. धावा मिळतील 5. टीमची टोटल 23. 2 बॉल बाकी आणि फ्री हिटचा बॉल असेल. तेवीस धावा. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. शेवटची ओव्हर आहे. तेवीस धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट असेल. यावेळेस चेंडू आपण बघू शकाल फ्री हिटचा बॉल होता. यॉर्कर स्पॉट वरती टाकला. यॉर्कर लेंथ वरती या चेंडूचा वापर केला तो मोनिश पाटीलने. 1 बॉल बाकी आहे. धावा आहेत 23. 1 टू गो. पहिल्या इनिंगच्या 3 ओव्हरचा खेळ आता एका बॉलने कंप्लीट होईल. धावा आहेत 23. शेवटचा अंतिम बॉल. पहिली बॅटिंग आई एकविरा बोरशीतीची 3 ओव्हरची पहिली इनिंग इथून पूर्ण झाली. 23 धावा फक्त केल्यात. आई एकविरा बोरशेतीने 23 धावा केल्यात आणि 24 धावांचा टार्गेट दिलाय चंदूदादा 11 टेंबिवली या संघाला. आणि चंदूदादा 11 टेंबिवली संघ जर का 18 बॉल मध्ये 24 धावा करतोय, विजयी होतोय, तर संदेशदादा हजारे, आकाश शिंगे आणि संघाचे संघ मालक चंदूदादा सोनावले यांच्या वतीने रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज या टीमला दिलं जाईल. आणि तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. आणि जसा सेकंड इनिंगला होईल सुरुवात 18 बॉल 24चं टार्गेट. ऐकूया आवाज सोमनाजी खाडे सरांचा. या सर कॉम्बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 18 बॉल 24 धावा संगीतचं टार्गेट. टॉस इथे आपण करतोय. जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करणारे. मी विनंती करेल सूरज घोडविंदे दादा पुढील मॅचचा टॉस सूरज आपल्या शुभ हस्ते करावा. जीवदानी बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधामध्ये भूमी 11 मांडा या 2 टीममध्ये आपण टॉस करतोय. तेजस सर आलेले आहेत आणि त्याचबरोबर कॅप्टन. 3 ओव्हरची मॅच आहे तेजस सर आणि सूरज घोडविंदे दादा. कर्जत प्रीमियर लीग, नेरळ परिसर प्रीमियर लीगमध्ये बऱ्याच संघांचे ते संघ मालक राहिलेले आहेत आणि या स्पर्धेच्या आयोजनामध्ये देखील आयोजन कमिटीचे सदस्य आहेत. हेड और टेल आणि भूमी 11 मांडा टीमचा कॉल असेल. टेल इज द कॉल. हेड माफी असं टॉस जिंकलाय भूमी 11 मांडा टीमने. कॅप्टन डिसिजन पेंडिंग आहे थोडं सांग. यस डिसिजन पेंडिंग आहे. दोन्ही टीम आपण पुढील मॅचसाठी प्लेइंग 11ला रेडी करा. आणि भूमी 11 मांडा टीमचा डिसिजन लवकरच येईल. आणि कॅश प्राइज आहे बघा. जर का चंदूदादा 11 टेंबिवली संघ विजयी झाला
तर संजय सोनावले दादा यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 18 बॉल 24 रन्सचं टार्गेट आहे. तर आणखीन कॅश प्राइज आहे. षटकार हॅट्रिक जर का मारली तर साजन सोनावले आणि त्याचबरोबर सचिन मंडलिक यांच्या वतीने 2000. आणि जर का टीम जिंकली तर संजय सोनावले दादा, साई सोनावले दादा आणि त्याचबरोबर माळू मिनमिने साहेब या तिघांच्या वतीने टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. आनंद सोनावले, शुभम सोनावले आणि आकाश सोनावले या तिघांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000. चला इथून इनिंग सुरू होतीये आणि पहिला चेंडू इथून टाकला जाईल. 24चा टार्गेट. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहताय तर टोलवण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला अडवलाय, फेकलाय, एक सिंगल धावाली आहे. सर आणखीन एक कॅश प्राइज आहे. संघ मालकांकडून पहिला षटकार मारला त्या फलंदाजाला 500, दुसरा षटकार मारला त्या फलंदाजाला 500 आणि प्रत्येक षटकाराला संघ मालक चंदूदादा सोनवले यांच्याकडून 500. थँक्यू सो मच. आणि आवाज ऐकूया या ठिकाणी सोमनाथजी खाडे यांचा. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. ओव्हर टू धन्यवाद कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू सो मच अजयजी डायरे सर. आपलं मनापासून मनापासून धन्यवाद. इथे संधी आली आहे. संधीचं सोनं पकडलाय झेल आणि संपलाय विरेजचा खेळ. वन मोर डाव. त्याच्याकडनं प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइज. एका धावेवरती पहिला झटका या ठिकाणी मिळाला आहे. चंदू 11 टेंबिवली हा संघ मैदानावरती आणि पहिल्याच फलंदाजाला मैदान सोडावं लागलंय. मालूदादा मिनमिने यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 555 रुपये. भरपूर बक्षिसं या ठिकाणी लावली जात आहेत. टेंबिवली टीमचे भरपूर फॅन्स. 3 षटकाराला संजय दादा सोनवणे 2000 रुपये. ओके. इथे सुद्धा समोरच्या दिशेला स्वतः गोलंदाज जातोय अर्जुन भांगर. चेंडूला गॅदर केलं. डॉट. 3 चेंडू फेकलेत. 1 धाव आली आहे. 1 विकेट सुद्धा मिळाली आहे. आदित्य आलाय प्रतीक पाटीलला साथ देण्यासाठी. मैदानावरती आदित्य आलाय. चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोरशेती अर्थातच आई एकविरा बोरशेती आणि त्यांच्या विरोधात चंदूदादा 11 टेंबिवली. असा हा सामना. इथे सुद्धा उडवलाय. फटका चांगला आहे. फिल्डर पाठलाग करतोय. सीमारेषेच्या दिशेनं चेंडू जाऊन अडवला जातोय. पकडून फेकतायत. इथे 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मॅच जिंकली तर प्रेमदादा यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक. षटक पहिलं. अर्जुनचा हा चेंडू इथे बॅटची एज लागली. मागे जातोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. षटक पहिलं. एकंदरीत 4 चेंडू आपण पाहिले सुरुवातीचे तर चांगले राहिले. त्यानंतर हा 5वा सुद्धा डॉट येतोय. 1 गडी बाद 3 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडू आणि 21चं समीकरण. 13 बॉल 21. इथे बॅटची एज लागली आणि शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बीट झाला. सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. चकवा दिलाय. चौकार.
पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 7 चंदू 11 टेंबिवली आणि त्यांना फाईट करतायत आई एकविरा बोरशेती. करंट रन रेट 7.00. 7 धावा धावफलकावरती आहेत. रिक्वायर्ड रन रेट 8.50. एकंदरीत 12 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष पार करायचंय. 12 चेंडू 17 धावा. इथून कुठल्या संघासाठी खतरा उभा राहील? ओव्हर नंबर 2 साठी तेजसवरती विश्वास. चांगली मॅच. एका बाजूनं प्रतीक पाटील, भिवंडी ग्रामीणचा स्टार प्लेयर. टेंबिवली टीमसाठी अलीकडच्या काळात आपण पाहत असाल तर प्रतीक पाटील वरती भरपूर डाव लागताना पाहायला मिळत आहेत आणि इथे मोठी संधी आणि संधीचं सोनं केलंय. अप्रतिम झेल त्या ठिकाणी करण खुटलेच्या माध्यमातून आणि लागलाय मोठा हादरा टीम टेंबिवलीला. बिग विकेट बिग लॉस. फलंदाज बाद. मैदानाच्या चारही बाजूला सर्व प्रकारचे प्रेक्षक तुम्हाला आता पाहायला मिळत आहेत. सगळे रात्री के यात्री, सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत. धावफलकावर 7 या आकड्यावरती लागलेला दुसरा धक्का चंदू 11 टेंबिवली या संघाला. गोलंदाज तेजस आला. प्रतीकचा अप्रतिम फटका होता. एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी एक सुपर झेल. फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. झटका मोठा लागला. 12 चेंडू 17ची गरज होती. पहिल्या बॉलवर विकेट. 11 बॉल 17ची गरज. 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. समीकरण तसं पाहिलं तर अलीकडच्या क्रिकेटच्या मानानं सोपं दिसतंय. मात्र जे ॲटमॉस्फिअर आहे त्याचा विचार जर आपण कराल तर हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. मोनिश पाटील आलाय. निश्चित मोनिशकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा असतील. प्रतीक बाद झाल्यानंतर मोनिशवरती फार मोठी जिम्मेदारी वाढली आहे संघासाठी. त्याला इथून मात्र हा संपूर्ण किल्ला लढवावा लागेल. संजूदादा सोनावणे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500चं प्राईज. इथे जबरदस्त फटका टोलावलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सिक्सर ठोकलाय. षटकाराच्या मदतीने एकंदरीत 13 धावा धावफलकावर जोडल्यात. इथे स्विचिटचा अटेम्प्ट सक्सेस केलाय. फिल्डर पाठलाग करतोय. सीमारेषेच्या जवळ चांगली फिल्डिंग पकडून फेकतायत आणि इथे 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड पुढे सरकलं 15 वरती. स्वतः पॅकर स्टेजवरनं मॅच पाहतायत. चंदू दादा ज्यांच्या नावानं टीम मैदानावरती उतरली आहे. चंदू 11 टेंबिवली विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत. 15 धावा. स्वतः चंदू दादा स्टेजवरनं सामना पाहतायत आणि निश्चितच इथे सुद्धा फटका चांगला खेळलाय. फिल्डर धावतायत. 2 फिल्डरची दरी भेदत असताना मोनिश पाटील मैदानावरती संघर्ष योद्ध्याची भूमिका पार पाडतोय. चौकार. मोठा सपोर्ट इथे
मोनिश पाटीलला पाहायला मिळतोय. स्वतः पॅकर चंदू दादा स्टेजवरनं मॅच पाहत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर बोरशेती संघ थोडासा फ्रंट फूटवरती होता, टेंबिवली संघ बॅकफुटला होता. मात्र जसा मोनिश मैदानावर आलाय, मोनिशच्या बॅटमधनं 3 चेंडू 12 धावांची एक जबरदस्त विस्फोटक इनिंग आली आहे. 20 धावा धावफलकावर सामना खुला केलाय. इथे सुद्धा पहा डेलिकेट टच, चांगली बॅटिंग इथं करतोय. सीमारेषेच्या जवळनं चेंडूला पकडून फेकतायत, तोपर्यंत पुन्हा इथे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली मॅच मैदानावरती रंगली. सुरुवातीला आपण पाहिलं तर षटक चांगलं राहिलं अर्जुनचं. स्वतः संघाचे संघमालक चंदूदादा स्टेजवरनं मंचावरून मॅच पाहतायत. नक्कीच आपण पाहाल तर लगेचच मॅचनं टर्न बदलला आणि हा चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. सामना जिंकला कदाचित टेंबिवली या टीमनं. वेल प्लेट. संघाचे संघमालक स्वतः चंदूदादा आनंद लुटतायत. ते जसे मैदानाच्या समोर आले स्टेजवरती, तसा मोनिश पाटीलनं सामना जिंकवलाय. सामना जिंकली टेंबिवली टीम. वेल प्लेट. चंदूदादाचं अभिनंदन, त्याचबरोबर टेंबिवली टीमचं सुद्धा अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच चालू होतीये. आपण पाहू शकाल अजून एक विस्फोटक सामना तुम्हाला पाहायला मिळेल. भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात टीम बामण डोंगरी, या दोन संघांच्या दरम्यान हा सामना चालू होईल.